नमस्कार. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. अजित पवार यांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी ATCला प्रतिसादच दिला नाही असं नागरी उड्डाण वाहतूक मंत्रालयाकडून म्हणण्यात आले. हवाई उड्डाण मंत्रालयानं याबाबत एक प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे. अजित पवार यांच्या विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं या CCTV मध्ये सुद्धा दिसत आहे. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलंय. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार लँडिंगच्या आधी शेवटच्या क्षणी पायलटनं ATCला प्रतिसादच दिला नाही. अजित पवारांच्या विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं CCTVत दिसतंय. केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं काय स्पष्टीकरण दिलं ते बघूया. VTSSK या विमानानं सकाळी 8:18 बारामती विमानतळापासून 30 नॉटिकल मैलावर असताना बारामती ATC सोबत संपर्क साधला. बारामती ATCनं त्यांना VMC कंडिशन म्हणजेच दृश्य हवामान परिस्थितीनुसार लँडिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पायलटनं बारामती ATCला वाऱ्याचा वेग आणि दृश्यमानतेबद्दल विचारलं. त्यानंतर ATCनं पायलटला वारे शांत असल्याचं आणि 3000 मीटरपर्यंत दृश्यमानता असल्याचं सांगितलं. त्यानंतर पायलटनं आपण लँडिंगसाठी तयार आहोत, मात्र रनवे दिसत नाही असं सांगितलं. पायलटनं त्यानंतर लँडिंग रद्द करून पुन्हा विमान हवेत नेलं. विमानानं विमानतळाजवळ एक घिरटी मारली. त्यानंतरही बारामती ATC आणि वैमानिकामध्ये संवाद सुरूच होता. विमान घिरटी घालून पुन्हा आल्यानंतर पायलटनं आपण लँडिंगसाठी तयार आहोत, मात्र रनवे दिसत नाही असं पुन्हा सांगितलं. रनवे दिसेल तेव्हा सांगेन असं पायलट म्हणाला. काही सेकंदांनंतर पायलटनं रनवे दिसत असल्याचं सांगितलं. त्यानंतर 8:43 विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली. पण त्यानंतर पायलटनं ATCला कसलाही प्रतिसाद दिला नाही. सर्वसाधारणपणे ATCनं लँडिंगची परवानगी दिली तर पायलट समोरून प्रतिसाद देतो. पायलटला संदेश समजला आहे की नाही हे तो ATCला सांगतो. पण अजितदादांच्या पायलटनं ATCला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर 1 मिनिटानंतर म्हणजेच 8:44 बारामती ATCला रनवेच्या बाजूला आगीच्या ज्वाळा दिसल्या. त्यामुळे पायलटनं ATCला शेवटचा प्रतिसाद का दिला नाही असा प्रश्न निर्माण झालाय. विमानतळाजवळ असलेल्या CCTV फुटेजमध्ये देखील विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं स्पष्ट दिसतंय.